नगरसेवक रमेश म्हात्रे याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय। ठाणे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच म्हात्रेला डोंबिवलीला नेण्यात आले। डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी रमेश म्हात्रेला अटक करण्यात आलेली आहे। तर रमेश म्हात्रे शिंदेच्या शिवसेनेचा नगरसेवक आहे। दरम्यान डॉक्टर मारहाण प्रकरणाची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यास न्यायालयानं नकार देत रमेश म्हात्रेला प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत। म्हात्रेला थोड्याच वेळात न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे। म्हात्रेला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे। थोड्याच वेळात त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी आज न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे। न्यायालयानं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्हीसीद्वारे ही सुनावणी घेण्यास नकार दिलेला होता। प्रत्यक्ष म्हात्रेनं न्यायालयामध्ये उपस्थित राहावं असं न्यायालयानं म्हटलेलं होतं आणि त्यानंतर आता त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात न्यायालयामध्ये म्हात्रेला हजर केलं जाईल। रमेश म्हात्रे हा शिंदेच्या शिवसेनेचा नगरसेवक आहे आणि डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी त्याच्यासह आणखी तिघांना अटक करण्यात आलेली आहे। रमेश म्हात्रेला थोड्याच वेळात न्यायालयात हजर केले जाणार आहे। आपले प्रतिनिधी योगेश घोडे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, सविस्तर तपशील देतील। योगेश। नक्कीच डोंबिवली रुग्णालयात जे डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी असणारे रमेश म्हात्रे यांना आज सकाळी 11 वाजता कोर्टात हजर करण्यात येणार होतं। मात्र अजूनही त्यांना कोर्टात हजर केलेलं नाहीये। विशेष म्हणजे त्यांना कोर्टाने आदेश दिलेले होते का प्रत्यक्षात जोपर्यंत तुम्ही या ठिकाणी हजर होत नाही तोपर्यंत तुमची सुनावणी घेतली जाणार नाही। त्यामुळे आज सकाळीच त्यांना मेडिकल जे इश्यू होतं त्याच्यातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेलं होतं। डिस्चार्ज दिल्यानंतर आज त्यांना 11 वाजता हजर करण्यात येणार होतं। मात्र त्यांना आता अजूनही हजर करण्यात आलेलं नाही अशी माहिती दिली। 2:30 वाजता त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे। मात्र कोर्टात हजर करण्याच्या आधी या ठिकाणी कुठला अनुचित प्रकार घडू नये, कारण रमेश म्हात्रे हे ज्येष्ठ नगरसेवक आहे। त्यांचा लोकांशी खूप चांगला जो हे लोकांशी असणारा जो लोकप्रतिनिधी असल्यामुळे ते लोकांशी चांगले निगडीत आहे। त्यामुळे आता त्यांना या ठिकाणी कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त कोर्ट परिसरात मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर कोर्टात एंट्रीसाठी जे तपासणी आहे ती व्यवस्था देखील आता सिक्युरिटीसाठी तैनात करण्यात आलेली आहे। त्यामुळे रमेश म्हात्रे आता यांना कधी आणतायत याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। त्याचबरोबर सरकारी वकील आणि रमेश म्हात्रे यांचे वकील यांच्यात काय युक्तिवाद होतोय आणि त्या युक्तिवादातून काय निर्णय कोर्ट घेतोय हे आता सर्वांचं लक्ष या संपूर्ण प्रकरणाकडे लागलेलं आहे। खरं योगेश, या घडामोडींकडे आपलंही लक्ष असणार आहे। तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।